नमस्कार. खुलागट प्रियंका गवळी. आणि स्वप्न साकार झाले. अब्दुल कलाम यांना आज झोप येत नव्हती. रात्र झाली, मध्यरात्र झाली, सर्वत्र निराळीच झाले. पण कलाम जागेच होते. त्यांचे डोळे उघडेच होते. कोणती चिंता आली त्यांना? घरची आठवण आली होती का? घरी कुणी आजारी होतं का? पण तसं काय तर काहीच नव्हतं. परवाच घरचं पत्र आलं होतं. घरी सर्व खुशाली होते, आनंदात होते. पण ते कोणत्या चिंतेत होते? मग त्यांना झोप का येत नव्हती? कलाम यांना कोणतीच चिंता लागली नव्हती. कलाम खूप आनंदात होते. त्यांच्या मनात आनंद भरून उरला होता आणि त्या आनंदामुळे त्यांना झोप येत नव्हती. रात्र केव्हा सरते आणि उद्या केव्हा उगवतो असं त्यांना झालं होतं. काय होणार होतं उद्या? उद्या कलामांचं स्वप्न साकार होणार होतं. स्वतः तयार केलेल्या विमानात बसून आकाशात झेप घेण्याचे त्यांचे स्वप्न होते. उद्या ते आकाशात प्रत्यक्ष झेप घेणार होते. स्वप्नपूर्ती त्यांना आनंद होणार होता. उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची ते वाट पाहत होते आणि त्या क्षणाकडे त्यांचे डोळे लागले होते. दिल्लीहून कलाम यांना मुद्दाम बेंगलोरला पाठवले होते, कारण तिथे एक नवीनच विज्ञान केंद्र बेंगलोरला उघडले होते. एक वैज्ञानिकांची टीमच पाठवण्यात आली होती. कलाम त्या टीमचे प्रमुख होते. त्या केंद्राचे डायरेक्टर O.P. मेहरत्ता यांनी कलाम यांच्यावर एक कठीण काम सोपवलं होतं. एक आगळं वेगळं लढाऊ विमान तयार करण्याचं काम. एक मोठी योजना, एक प्रोजेक्ट. मेहरत्ता साहेबांनी फक्त प्रोजेक्टचे स्वरूप सांगितले होते. ते म्हणाले होते, कलाम, तुमच्या दिव्य प्रतिमाला ते आव्हान आहे. एक लढाऊ विमान तयार करायचं. बिनपंख्याचं विमान, हवेत सहज उडणारं विमान, कोणतेही धक्के न खाता अलगद उडणारं विमान, खडकाळ जमिनीवरून खोल दऱ्या खोऱ्यातून पाण्यावरून चालणारं विमान, सारी मोठमोठे अडथळे सहज पार करून आपले लक्ष गाठणारे विमान, एक लढाऊ हवाई जहाज. असे चमत्कारी विमान कलमाने कधी पाहिलंच नव्हतं. त्यांच्या सहकार्याने ते माहीतच नव्हतं. मेहरत्ता साहेबांनी याची जाणीव करून दिलीच होती. त्यांनी सांगितलं, कलाम, अशा या विमानाची माहिती कोणत्या पुस्तकात तुम्हाला सापडणार नाही. तुमच्या कल्पनेचे पुस्तक उघडा आणि त्यातूनच माहिती शोधा. माझ्या मार्गदर्शनाची अपेक्षा करू नका. तुमची स्वतंत्र बुद्धी, स्वतंत्र प्रतिभा, स्वतंत्र कल्पना पणाला लावा आणि अशा लढाऊ हवाई जहाजाची नवनिर्मिती करा. ही तुमची कसोटी आहे, तुमच्या कल्पकतेची कसोटी आहे, तुमच्या अलौकिक प्रतिभेची कसोटी आहे. माझा विश्वास आहे तुम्ही कसोटीला निश्चित उतरणारच. कलामांची ही फार मोठी कसोटी होती. त्यांच्या कल्पकतेची कसोटी होती आणि त्यांची स्वप्नांची तर कसोटी होतीच. हे त्यांच्या प्रतिभेला फार मोठे आव्हान होते. आव्हान स्वीकारणे, कसोटीला सामोरे जाणे हा तर कलमांचा पिंडच होता. जमत नाही, जमणारे शब्द कलमांना ठाऊकच नव्हते. त्यांचा मूळ पिंड वैज्ञानिकांचाच होता. अर्थात आव्हाने कलमाने स्वीकारलंच. आनंदाने कसोटीला सामोरे जाण्याचे त्यांनी ठरवले. त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला आणि ते या प्रकल्पावर चिंतन करू लागले. त्यांचे जे सहकारी होते ते थोडासा त्यांचा विश्वास डळमळीत होऊ लागला आणि ते म्हणू लागले, कलाम, प्रकल्प खूपच कठीण आहे, आपल्याला जमेल? कलाम म्हणाले, जमणारच, आपण करूच. फक्त एक करा, प्रबळ इच्छा, सतत ध्यास आणि दृढ विश्वास ठेवा. प्रकल्प यशस्वी झाला तर त्याचे श्रेय तुम्हा सर्वांनाच राहील, पण अपयश आले तर त्याला जबाबदार मी राहील. पण अपयश येणारच नाही आहे. चला आपण सारेजण कामाला लागू. सांघिक भावनेने काम करण्याची कलामांची प्रवृत्ती होतीच. ते स्वतःला श्रेष्ठ, इतरांना कधीच समजत नव्हते. खारीच्या वाट्याला ते सिंहाच्या वाट्यावर मोल देत होते. त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनात आत्मविश्वास जागृत झाला आणि ते त्यावर चिंतन करू लागले. एका सहकारी सूचना केली, कलाम, आपण तर कल्पने काम करूच, पण एखाद्या तज्ज्ञ वैज्ञानिकाला विचार काय हरकत आहे? कलाम म्हणाले, काहीच हरकत नाही. एखादा तज्ज्ञ असला तरी विचारू आपण. आणि एका तज्ज्ञाला त्या सहकार्याने विचारले सुद्धा. तर तज्ज्ञ तो उद्गारला, अरे वेडे आहात तुम्ही. विमान तयार करण्याचा वेडेपणा कशाला करता? असे विमान आपल्या देशात निर्माण होऊ शकत नाही. झालं तर परदेशात होईल. आपल्या देशात असे वैज्ञानिक किंवा साधन सामुग्रीसुद्धा नाही आहे. परदेशात का नाही मागवत असं विमान? कशाला बुद्धी खर्च करता? आत्ता तर कुठे आपला देश स्वतंत्र झाला आहे. विज्ञानात उंच भरारी मारण्यात अजून 100 वर्षे लागतील. सोडा हा नाद. त्या सहकार्याने त्या कलमानं त्या तज्ज्ञांचं मत सांगितलं. कलाम म्हणाले, त्याचंही खरंच आहे. आपला देश स्वतंत्र झाला आहे. स्वतंत्र म्हणजे स्वतःचे तंत्र. स्वतंत्र देशात स्वतःचे तंत्र वापरून एखादी निर्मिती केली तरच खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झाला असे म्हणता येईल. आपण स्वतःच्या देशात स्वतःचे तंत्र वापरायचे. स्वतंत्र स्वदेशी तंत्र. कलमाने ठरवलं, आपल्या देशात जी साधन सामुग्री आहे त्यातून विमान तयार करायचंच. स्वतंत्र बुद्धी, स्वतंत्र कल्पना, स्वतंत्र प्रतिभा ही तर त्यांची फार मोठी सामुग्री होती.
स्वदेशी साधने वापरून विमान तयार करायचं ठरवलंच. सारे उत्साहाने कामाला लागले. कलामाने आपल्या कल्पनेत उत्तम डिझाईन तयार केले. त्या डिझाईनप्रमाणे विमानाच्या प्रत्येक भागावर ते चिंतन मनन करू लागले आणि एक एक भाग तयार करू लागले. अगदी जीव ओतून ते काम करू लागले. कलाम यांनी आपली कल्पना, प्रतिभा, बुद्धी पणा लावून ते काम करत होते. रात्रंदिवस ताणभूक विसरून काम करत होते. त्यांच्या डोळ्यात स्वप्नातलं विमान होतं आणि आपला देश होता. स्वतंत्र देश, स्वतंत्र विज्ञान, स्वतंत्र नवनिर्मिती, स्वतःला विसरून ते काम करीत होते. एका वर्षात विमानाचे तंत्रशुद्ध भाग तयार झाले. थोड्या दिवसात त्या विमानाची बांधणीही पूर्ण झाली. विमान साकार झाले. त्या विमानाकडे पाहिलं आणि साऱ्यांना आनंद झाला. सारेजण आपलं परिश्रम विसरले. मिर्झा साहेबांनी ते विमान पाहिलं आणि उद्गारले, कलाम, तुम्ही कमालच केली. कलाम म्हणाले, माझी एकट्याची कमाल नाही सर, आम्हा साऱ्यांची कमाल आहे. आम्ही साऱ्यांनी जीव ओतून हे काम केलं. मिर्झा म्हणाले, कलाम, तुमचं मनच विशाल आहे. आता विमानाची चाचणी घ्यायला हवी. आपण लवकरच घेऊ, पण त्याआधी या विमानाचं आपण नाव तर ठेवायला हवं. काय नाव ठेवायचं याचं? कलाम म्हणाले, काय नाव ठेवायचं सर, तुम्ही सांगा ना. सर म्हणाले, ही तुमची निर्मिती आहे, तुमचं आपत्ती आहे, नाव तुम्हीच ठेवायला हवं. एका सहकार्याने नाव सुचवलं. सर 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 गरुड नाव ठेवलं तर? विष्णूचे वाहन गरुड आहे, चालेल ना? कलाम म्हणले, नाव चांगलं आहे, पण अहो गरुडाला पंख असतात, आपल्या विमानाला पंख नाहीत, बिनपंख्याचं विमान आहे. आणि कलमांच्या डोळ्यासमोर रामेश्वरातला शिवशंकराचा नंदी उभा राहिला. ते म्हणाले, आपण या विमानाचं नाव नंदी ठेवले तर? शंकराचं वाहन नंदी. नंदीच शंकराला घेऊन सारे अडथळे पार करून हिमालयाचं शिखर गाठलं होतं. साऱ्यांना आवडलं, समर्पक नाव वाटलं. त्या लढाऊ विमानाचं नाव नंदी ठेवले सुद्धा. आणि या नंदीची वार्ता भारताच्या संरक्षण मंत्री V.K. कृष्ण मेनन यांच्या कानावर गेली. नंदी पाहण्याची उत्सुकता लागली. त्यांचा निरोप आलाच, मी नंदी पाहण्यासाठी येत आहे. साऱ्यांना आनंद झाला. आणि एक दिवस V.K. कृष्ण मेनन आलेच. कलामांचा त्यांनी नंदी पाहिला, कलमांचा परिचय करून घेतला, काही प्रश्न विचारले. कलमाने त्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे योग्यच दिली. संरक्षण मंत्र्यांना कुतूहल वाटले आणि ते म्हणाले, कलाम, हा स्वदेशी नंदी आहे, स्वतंत्र भारताची स्वतंत्र निर्मिती आहे. तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. मी उद्या पुन्हा येतो, कारण मला नंदीत बसून सफर करण्याची माझी इच्छा आहे. संरक्षण मंत्री निघून गेले. ते उद्या येणारच होते. साऱ्यांच्या मनात भीतीची लहर उठली. बापरे, अजून नंदी चाचणी झालेलीच नाही, पहिलाच प्रयोग आहे. संरक्षण मंत्री चाचणी काय होईल? पण संरक्षण मंत्री इच्छा बोलून दाखवली. त्यांच्या पुढच्यांच्या मना त्यांना तुकवाव्याच लागल्या. कलामांना अत्यानंद झाला, आकाशा एवढा आनंद. त्यांच्या डोळ्यापुढे त्यांचं स्वप्न जागं झालं. आता ते साकार होणार होतं, याचाच कलमांना आनंद झाला होता. आणि त्या अत्यानंदामुळे त्यांना आज झोप येत नव्हती. ते त्या क्षणाची वाट पाहत होते. सूर्य केव्हा उगवतो असं झालं होतं. आणि तो दिवस उगवला. अल्लाला त्यांनी नमाज केला आणि अल्लाची प्रार्थना केली आणि कलाम कार्यालयात गेले. सारेजण आलेच होते. संरक्षण मंत्र्याच्या स्वागतासाठी सारे सज्जच होते. नंदी झेपसाठी आतुर झाला होता. संरक्षण मंत्री आले, स्वागत झाले. मंत्र्याचे लक्ष त्या स्वागताकडे नव्हतंच, त्यांचे संपूर्ण लक्ष त्या नंदीकडे होतं. नंदी सज्ज झाला होता. संरक्षण मंत्री विमानात जाऊन बसले. कलाम मोठ्या आनंदाने वैमानिकाच्या जागेवर बसले. साऱ्यांच्या मनात एक फार मोठी भीतीच उत्पन्न झाली. नंदीचा पहिलाच प्रयोग, पहिलीच चाचणी आणि संरक्षण मंत्री विमानात. प्रयोग अयशस्वी झाला तर? संरक्षण मंत्र्यांच्या सोबत एक निपुण वैमानिक कॅप्टन गोळे आलेच होते. त्यांच्या बोटात भीतीचा गोळा सुटला. ते कलमाजवळ आले आणि त्यांना म्हणाले, कलाम, प्रयोग नवीन आहे, तुम्ही नवीन आहात, विमान चालवण्याचा तुम्हाला अनुभव नाही आहे. विमानात संरक्षण मंत्री आहेत, तुम्ही खाली या, विमान मी चालवतो. कलमाने मानेनेच नकार दिला. संरक्षण मंत्र्याच्या लक्षात आले, गोळे यांची सूचना त्यांना आवडलीच नाही. ते म्हणाले, नंदी कलामच चालवतील. आणि त्यांनी कलामांना इंजिन सुरू करण्याचा आदेश दिला. कलमाने इंजिन सुरू केले आणि पाहता पाहता विमानाने आकाशात उड्डाण केले. कलमांच्या नंदीने आकाशात झेप घेतली, कलामानेच आकाशात झेप घेतली. आकाशात झेप घेण्याचे स्वप्न साकार झाले. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. नंदी खडकात, जमिनीवर, खोल दऱ्याखोऱ्यातून, पाण्यावरून सहज उडत होता. त्याला कुठलाच धक्का लागला नव्हता. संरक्षण मंत्र्यांना मात्र सारखे धक्के लागत होते. ते महान आश्चर्याचे धक्के होते. थोड्या वेळात नंदी सुरक्षित परत आला. सारे जीव रोखून उभे होते. नंदीला पाहिणे साऱ्याने आनंदाचे सुस्कारे सोडले. कलामांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होऊ लागला. कलाम अभिनंदन, कलाम अभिनंदन. संरक्षण मंत्री विमान खाली उतरले. कलमाशाने हस्तांदोलन केले आणि उद्गारले,
कलाम, तुमचा हा नंदी युद्धभूमीवर भारतीय वैज्ञानिक क्रांतीची नांदी ठरेल. माझी तुम्हाला शुभेच्छा आहेत. प्रयोग यशस्वी झाला होता. कलमांचं स्वप्न साकार झालं होतं. कलमांचं स्वप्न साकार झालं होतं. धन्यवाद.